काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरती काँग्रेसकडनं गुंगी गुडिया म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळं राज्यभरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट जो आक्रमक झालेला आहे। जालना शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला जातोय। त्यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा जो आहे तो निषेध केला जातोय। खरं तर काल काँग्रेसकडनं ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरती टीका झाली, त्यानंतर राज्यभरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट जो आक्रमक झालेला आहे। ठिकठिकाणी निषेध जो आहे तो हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचा जो आहे तो केला जातोय। काही पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण आपल्यासोबत। साहेब, काल ज्या पद्धतीनं टीका झाली उपमुख्यमंत्र्यांवरती, त्यावर आता काँग्रेसवर टीका होती, तुम्ही आज निषेध आंदोलन करताय, काय सांगाल? आदरणीय सुनेत्रा वहिनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा गेल्यानंतर त्यांनी अतिशय सक्षमपणे राज्याचा कारभार सांभाळलेला आहे। अतिशय उत्तम पद्धतीने त्या बोलतायत। प्रत्येक ठिकाणी जबाबदारी पूर्ण हे करत असताना हर्षवर्धन पाटील साहेबाच्या पोटात चूळ उठला आणि त्यांनी कुठेतरी वहिनी साहेबाला डॅमेज करण्याच्या दृष्टीनं गुंगी गुडिया म्हणलं। एक काळ असा होता की इंदिराजीला सुद्धा गुंगी गुडिया म्हणून केलं गेलं होतं, पण त्याच इंदिराजींनी देशाचं नेतृत्व केलं आणि म्हणून उद्या सुनेत्रा वहिनी सुद्धा महाराष्ट्राचं अजितदादा नंतर अतिशय सक्षमपणे नेतृत्व करतील याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कुठलाही संशय नाही। आणि म्हणून आम्ही अतिशय काँग्रेस पक्षाचा, हर्षवर्धन सपकाळांचा, विजय वडेट्टीवारांचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी करतो। माफी मागितली नाही तर आम्ही पुढचं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये घुसून काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत। नक्कीच, खरं तर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे अशी त्यांची मागणी। काही महिला पदाधिकारी देखील तर ज्या पद्धतीने काल टीका झाली, कसं बघताय तुम्ही? आज निषेध आंदोलन करताय। आम्हाला सर्वप्रथम तर सपकाळचा आम्हाला जाहीर माफी पाहिजे आणि सुनेत्रा वहिनी एवढ्या कमी याच्यामध्ये उभ्या राहिल्यात, हे फक्त अजूनही महाराष्ट्र अजितदादांना पूर्णपणे विसरलेला नाही आणि विसरणारही नाही। मला वाटतं काँग्रेस पक्षाला विसर पडलेला आहे की इंदिरा गांधी पण त्यांच्याच पक्षाच्या, त्यांना पण गुंगी गुडिया असंच म्हटलेलं होतं, पण त्यांनी नंतर किती काळ गाजवला हे मला सांगायची गरज नाही। आम्हाला एकच हवंय की सपकाळ यांचा आम्हाला माफी त्यांनी मागावी समक्ष सगळ्यांच्या। नक्कीच हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी आहे। आणि जालन्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं काँग्रेसचा आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध जो आहे तो करण्यात येतोय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।